तर जेव्हा मी शाळेत होतो ना, तेव्हा मराठीच्या तासाला मी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट शिकलो होतो. म्हणजे आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ना आणि आजूबाजूचा जो सगळा प्रदेश आहे, तो सगळा प्रदेश आपल्याला आता डेव्हलप झालेला दिसतो. तिथे एकेकाळी संपूर्ण जंगल होतं. ते पण एवढं घनदाट जंगल होतं ना, सूर्यप्रकाश पण लवकर जमिनीवर पोहोचत नसायचा. तेव्हा या जंगलाला दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं. नंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात वाचायला भेटलं की जेव्हा प्रभू रामचंद्र त्यांचं राज्य सोडून दक्षिणेला निघाले होते, तेव्हा ना पहिल्यांदा या दंडकारण्यामध्ये कोणी मानवानं प्रवेश केला होता आणि गोदावरीच्या काठावर पंचवटी साकारली गेली. तेव्हा खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये मानवी वसाहत सुरू झाली आणि तिथूनच या पवित्र महाराष्ट्र भूमीचं नंदनवन व्हायला सुरुवात झाली. ही तीच पंचवटीची भूमी जी सीता मातेच्या आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झाली होती.